अध्यक्ष, माजी आमदार व नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे मोठे बंधू हनुमंतराव पाटील बेटमोगरे साहेब, नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे साहेब, महाराष्ट्राचे सचिव डॉक्टर अपोला साहेब, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक रामदास पाटील सोपटाकर साहेब, तालुका अध्यक्ष सौ गायकवाड मॅडम, या ठिकाणी वायजे काका असतील, सर्व सन्मानी, सर्वांचं नाव सर्वांचं माहीत आहे, सन्मानी व्यासपीठ आणि सर्व या ठिकाणी म्हणजे उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग, आज या ठिकाणी जो बूथ स्तरीय कार्यकर्त्यांची बैठक आहे, तर या तालुका अध्यक्ष या ठिकाणी आज आपण विष्णू पाटलांनी केलेलं आहे. प्रत्येक त्यांनी ग्रामीणला जाऊन प्रत्येक वार्डमध्ये जाऊन त्यांनी बूथ प्रमुख आणि त्याच्या खाली किती कार्यकर्ते यांनी पूर्ण प्रत्येक गाव पिंजून काढले तरच आपण या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सक्सेस होणार आहोत. आतापर्यंत कोणीही तालुका अध्यक्ष आपण गाव टू गाव या ठिकाणी गेलेलं नाही. देगलूर शहरामध्ये जसं प्रत्येक प्रभागामध्ये 50-50 कार्यकर्त्यांचं लिस्ट आज आमच्याकडे आहे, त्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये प्रमुख बूथ कमिटी असेल, सर्व सदस्य असेल, त्या सर्वांचं या ठिकाणी पुढच्या वेळेस जेवढे तालुक्यामधील बूथ कमिटीचे सदस्य आहेत, प्रमुख आहेत, त्यांचं माननीय खासदार साहेबांनी वेगळं बैठक घ्यावं आणि काय कार्य केलं हे विष्णू पाटील दाखवून द्यावं की बाबा आपण एवढं काम केलो. आणि या ठिकाणी जो कार्यालय आपण या ठिकाणी उघडलेलं आहे पण गांधी चौकामध्ये, ते आता मीरामध्ये म्हणल्याप्रमाणे कमीत कमी सकाळी 10 ते ऑफिस असेपर्यंत या ठिकाणी ऑफिस खुला पाहिजे. आणि आपण जर त्या ठिकाणी अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी आपण एक डायरी मेंटेनन्स करायला पाहिजे, ज्या ग्रामीणमधील लोकांचे प्रश्न काय आहे की आपण या ठिकाणी तहसीलमध्ये काम आहे का, कलेक्टर ऑफिसमध्ये काम आहे का, पंचायत समितीत काम आहे का, लोकांचे पूर्ण त्या ठिकाणी डायरी मेंटेनन्स करून आपण आल्यानंतर काय कोणाकोणाचे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत आणि तो प्रश्न आपण किती निकाली काढला हे सुद्धा आपल्याला पब्लिकला दाखवावं लागेल की बाबा या लोकांचे प्रश्न आलं होतं. या ठिकाणी कोणाचा डीपीचा प्रश्न असेल, जर आपल्याला होत नसेल तर या ठिकाणी आपल्या सिनियर लोकांना सांगून, बरेच लोकांना या ग्रामीणमध्ये डीपी 8-8 दिवस या ठिकाणी डीपी भेटत नसतं साहेब. लोक लाईट पासून त्या ठिकाणी आज दिवसभर 8 दिवसभर लाईट असते, 8 दिवस रात्रभर लाईट असते. या ठिकाणी डीपी झाल्यानंतर आज कित्येक लोकांचं मक्का या ठिकाणी पूर्ण हे झालेलं आहे. त्यासाठी आपल्याला खासदार साहेबांना हात जोडून विनंती आहे की आपण दर 3 महिन्याला 4 महिन्याला असो की प्रत्येक सर्कल वाईज आपण बैठक आपण घ्यायला पाहिजे, तरच आपण कुठेतरी कार्यकर्त्यांचं आपण काय काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला माहीत होईल. आज या ठिकाणी आज तर काँग्रेस पक्ष एकीकडे आम्ही लढा दिलेलो, फक्त 244 मतांना आम्ही हारलो, पण आमचं विजय झालेला आहे. ग्रामीणच्या लोकांनी देगलूर शहरामध्ये दिवस रात्र नगरपालिकेच्या काय आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी आमच्यासाठी काम केलेलं आहे. म्हणून आम्ही 244 मतानं पराभव झालो, तर पराभव नसता आमचा विजय झालेला आहे. आज ग्रामीण आणि शहर हे दोन्ही बैलगाडीचे 2 चाक आहेत. या येणाऱ्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तर कोणी जिल्हा परिषद मेंबर तिकीट दिलं काँग्रेसवाले नाराज न होता आपण त्या ठिकाणी एका एकजुटीनं जर काम केलं तर मागच्या वेळेस नगरपालिका आपल्या ताब्यात आल्यानंतर या तालुक्यामध्ये 5 सर्कल मधून आपण 4 सर्कल काँग्रेसचे जिल्हा परिषद मेंबर या ठिकाणी निवडून आणलेले आहोत. पंचायत समितीचे सभापती आपला काँग्रेस पक्षाचा झालेला आहे. या ठिकाणी आज देगलूर शहरामध्ये ग्रामीणमध्ये काँग्रेसचे प्रेम करणारे खूप लोक आहेत.
मागच्या काळामध्ये आपण पाहिलं की कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब जेव्हा बडे बडे लोक या काँग्रेसमधून निवडून गेले, पण तेव्हा मुठभर लोक आमचे काँग्रेसवाले उभे होते, पण या मुठभर लोकांनी दाखवून दिलं की कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेबांना भरघोस मताने निवडून दिले. हे आमचे लोक आहेत. त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे लोक एकजुटीने काम केले. सगळे फलाट एकीकडे असते तर घरी आमचे सर्व एकजुटीने गरीब लोक काम करून कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेबांना निवडून दिले. येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, 100% काँग्रेसचाच विजय होणार आहे. हे 100% या लोकांचा मी खात्री आहे. सर्वांनी ग्रामीण आणि शहर दोघं एकजुटीनं आम्ही काम करू. तुमच्यासाठी डोळ्यात तेल टाकून आमच्या देगलूर शहरातले तुमचे एक एक गाव आम्ही पिंजून काढू. याठी 100% पिंजून काढणार आणि जिल्हा परिषदमध्ये सदस्य सुद्धा निवडून येणार. या ठिकाणी ग्रामीण मधले सर्व देगलूर शहरामध्ये सर्व या ठिकाणी लोक उपस्थित राहणार. त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.